नमस्कार. आज आपण तलाठी भरती 2026च्या ज्या 1539 जागा निघाल्या आहेत त्यामधील महसूल विभाग यावरती 50 MCQ प्रश्न घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तलाठी भरतीची जी जाहिरात निघाली आहेत, परीक्षेचा फॉर्म भरण्याची तारीख ही 27 जुलैपासून सुरू झालेली आहेत आणि शेवटची तारीख ही 5 ऑगस्ट असणार आहेत. पहिला प्रश्न आहे आपला महसूल विभाग. 50 प्रश्न आहेत. 7-12 उतारा कोणत्या नमुन्यात असतो? तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर 3 सेकंदामध्ये कमेंट करायचं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नमुना 7-12 मध्ये असतो. 7-12 हा गाव नमुना 7 आणि 12 यांचे एकत्रित स्वरूप आहे. यात जमिनीचे मालक, क्षेत्रफळ, पिके इत्यादी माहिती असते. पुढचा प्रश्न आहे 8A उतार्यात प्रामुख्याने कोणती माहिती असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, खातेदाराची माहिती असते. कारण 8A उतार्यात खातेदारांचे नाव व त्यांच्या मालकीची जमिनीची माहिती दिलेली असते. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कोणत्या वर्षी लागू झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1966 साली झाली. कारण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 ही राज्यातील जमीन महसूल प्रशासनाचा प्रमुख कायदा आहेत. पुढचा प्रश्न आहे तलाठी कोणाच्या अधिपत्याखाली काम करते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तहसीलदाराच्या. कारण तलाठी हा महसूल विभागातील कर्मचारी असून तो तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली काम करत असतो. पुढचा प्रश्न आहे 7-12 उतार्यावर पिकांची नोंद कोण करत असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तलाठी हा करत असतो. कारण पीक पाणीनंतर पिकांची नोंद तलाठी ठेवत असतो. पुढचा प्रश्न फेरफार नोंदीचा संबंध कशाशी असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जमिनीच्या मालकीतील बदलाशी फेरफार संबंधी नोंदीचा संबंध असतो. कारण खरेदी, वारसा, बक्षीसपत्र इत्यादींमुळे मालकीत बदल झाल्यास फेरफार नोंद केली जात असते. पुढचा प्रश्न आहे जमिनीचा सर्वे क्रमांक कशासाठी वापरला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जमिनीची ओळख पटवण्यासाठी जमिनीचा सर्वे क्रमांक वापरला जात असतो. पुढचा प्रश्न आहे 7-12 उतारा ऑनलाईन कुठे पाहता येत असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महाभूलेखमध्ये पाहिला जात असतो. कारण महाराष्ट्र शासनाच्या महाभूलेख पोर्टावर 7-12 उतारा उपलब्ध असतो. पुढचा प्रश्न आहे महसूल विभागाचा गाव पातळीवरील प्रमुख कर्मचारी कोण असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तलाठी हा असतो. कारण गाव पातळीवर महसूल प्रशासनाची जबाबदारी ही तलाठी सांभाळत असतो. पुढचा प्रश्न आहे वारसा नोंद कोणत्या कारणासाठी केली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मालकाच्या मृत्यूनंतर वारसाची नोंद करण्यासाठी. मालकाच्या निधनानंतर कायदेशीर वारसांची नोंद फेरफारद्वारे केली जात असते. पुढचा प्रश्न आहे जमिनीच्या खरेदी विक्रीनंतर फेरफार नोंद किती दिवसाच्या आत कळविणे अपेक्षित असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 3 महिन्याच्या आत. कारण महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार जमिनीच्या हक्कात बदल झाल्यास त्याची माहिती विवाहित कालावधीत महसूल विभागाला देणे आवश्यक असते. पुढचा प्रश्न आहे फेरफार याचा अर्थ काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जमिनीच्या हक्क आणि नोंदीत बदल करणे हा फेरफारचा अर्थ आहे. कारण मालकी, वारसा, खरेदी विक्री, बक्षीसपत्र इत्यादींमुळे होणाऱ्या बदलांची नोंद म्हणजे फेरफार होय. पुढचा प्रश्न आहे जमीन महसूल वसूल करण्याची प्राथमिक जबाबदारी कोणाची असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तलाठी यांची असते. कारण गावातील जमीन महसूल वसुलीशी संबंधित कामात तलाठी भूमिका बजावत असतो. योग्य उत्तर आहे जमिनीची मोजणी करण्याचे काम कोणत्या विभागामार्फत केले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भूमी अभिलेख विभागामार्फत. कारण भूमी अभिलेख विभाग लँड रेकॉर्ड जमिनीची मोजणी व नकाशे तयार करण्याचे काम करत असतो. पुढचा प्रश्न आहे गट क्रमांक प्रामुख्याने कोणत्या भागात वापरला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ग्रामीण भागामध्ये. कारण महाराष्ट्रातील ग्रामीण भागात जमिनीची ओळख गट क्रमांकाने केली जात असते. पुढचा प्रश्न आहे ई फेरफार प्रणालीचा मुख्य उद्देश काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महसूल नोंदी संगणकीकृत करणे. कारण ई फेरफार प्रणालीवर
प्रणालीमुळे फेरफार प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद झाली आहेत. पुढचा प्रश्न आहे, 7-12 उतार्यावर कोणत्या हंगामातील पिकांची नोंद केली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, खरीप, रब्बी आणि उन्हाळी. कारण 7-12 उतार्यावर हंगामानुसार घेतलेल्या पिकांची नोंद केली जात असते. पुढचा प्रश्न आहे, गाव नमुना क्रमांक कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फेरफार नोंदवही. कारण गाव नमुना 6 मध्ये फेरफार मेन्शन नोंदीची माहिती ठेवली जात असते. पुढचा प्रश्न आहे, 7-12 उतार्यात खालीलपैकी कोणती माहिती नसते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आधार क्रमांक. कारण 7-12 उतार्यावर आधार क्रमांक नमूद केलेला नसतो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जमीन नोंदी ऑनलाईन पाहण्यासाठी अधिकृत पोर्टल कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महाभूमिलेख. महाराष्ट्र शासनाचे महाभूलेख पोर्टल 7/12/8A आणि इतर जमीन नोंदी पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ आहेत. पुढचा प्रश्न आहे, जमिनीच्या हद्दीबाबत वाद निर्माण झाल्यास मोजणीसाठी कोणत्या विभागाकडे अर्ज केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भूमी अभिलेख विभाग. कारण जमिनीची अधिकृत मोजणी व हद्द निश्चित करण्याचे काम भूमी अभिलेख विभागाकडे असते. पुढचा प्रश्न आहे, कब्जेदार म्हणजे कोण असतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जमिनीचा कायदेशीर ताबा असलेली व्यक्ती म्हणजे कब्जेदार होय. कारण कब्जेदार म्हणजे ज्या व्यक्तीकडे जमिनीची कायदेशीर ताबा किंवा मालकी हक्क आहेत असा कब्जेदार असतो. पुढचा प्रश्न आहे, पीक पाहणी क्रॉप इन्स्पेक्शन प्रामुख्याने कोणत्या उद्देशाने केले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जमिनीवरील प्रत्यक्ष पिकांची नोंद करण्याची. कारण प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची नोंद घेण्यासाठी पीक पाहणी केली जात असते. पुढचा प्रश्न आहे, अकृषिक येणे परवानगी म्हणजे काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शेतीची जमीन बिगर शेती वापरासाठी मंजूर करणे. कारण शेतीची जमीन निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक वापरासाठी बदलण्यास येणे परवानगी आवश्यक असते. प्रश्न आहे, महसूल विभागात हक्कपत्रिका हा शब्द कोणाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जमिनीच्या हक्काची नोंदीशी. कारण हक्कपत्रिका म्हणजे जमिनीवर मालकी व दर्शवणारी अधिकृत नोंद असते. पुढचा प्रश्न आहे, 7-12 उतार्यावर इतर हक्क अदर राईट्स या सदरात काय नमूद केले जाऊ शकते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बँकेचा तारण हक्क. कारण जमिनीवर बँकेचे कर्ज किंवा इतर कायदेशीर हक्क असल्यास त्याची नोंद इतर हक्क या सदरात केली जात असते. पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पंचनामा करण्याच्या प्रक्रियेत तलाठी कोणती भूमिका बजावत असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नुकसानीची नोंद करत असतो. कारण तलाठी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीची नोंद पंचनाम्यात करत असतो. पुढचा प्रश्न आहे, महसूल मंडळाचा प्रमुख अधिकारी कोण असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मंडळ अधिकारी, सर्कल ऑफिसर. कारण महसूल मंडळाचे प्रशासकीय कामकाज मंडळ अधिकारी पाहत असतात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती माहिती 8A उतार्यात आढळत असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, खातेदाराच्या नावावरील सर्व जमिनींची माहिती उतार्यात आढळत असते. कारण 8A उतार्यात खातेदारांच्या नावावरील सर्व गट, सर्वे क्रमांकांची माहिती असते. पुढचा प्रश्न आहे, गावातील महसूल अभिलेख अद्ययावत ठेवण्याची प्रमुख जबाबदारी कोणाची असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तलाठ्याचे असते. कारण महसूल नोंदी, फेरफार, 7/12/8A व इतर गाव नमुने अद्ययावत ठेवण्याचे काम तलाठी करत असतो. पुढचा प्रश्न आहे, जमाबंदी या संज्ञेचा संबंध कशाशी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जमीन महसूल नोंदी व हिशोबाशी. कारण जमाबंदी म्हणजे गावातील जमीन महसूल नोंदीची पडताळणी व हिशोबाची प्रक्रिया करत असतो. पुढचा प्रश्न आहे, जमीन महसूल प्रशासनात तहसील कार्याचा प्रमुख अधिकारी कोण असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तहसीलदार असतो. कारण तहसील कार्यालयाचे प्रमुख तहसीलदार असतात आणि महसूल प्रशासनाची जबाबदारी सांभाळत असतात. पुढचा प्रश्न आहे, शेतीची जमीन बिनशेती येणे करण्याची अंतिम मंजुरी कोण देतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तहसीलदार, सक्षम महसूल प्राधिकारी. कारण जमिनीच्या प्रकारानुसार संबंधित सक्षम महसूल प्राधिकरण येणे परवानगी मंजूर करत असते.
पुढचा प्रश्न आहे फेरफार नोंद मंजूर झाल्यास बदल कोणत्या अभिलेखात दिसून येतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 7-12 उताऱ्यामध्ये, कारण फेरफार मंजूर झाल्यास त्याचा परिणाम 7-12 व संबंधित महसूल अभिलेखामध्ये दिसत असतो. पुढचा प्रश्न आहे पोटखराबा, आपण ज्याला पोटखराबा असं म्हणत असतो, म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लागवडीस अयोग्य असलेली जमीन भाग, म्हणजे ज्या जमिनीवर शेती करणे शक्य नसते त्या भागाला पोटखराबा असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे जमिनीच्या नोंदीतील चूक दुरुस्त करण्यासाठी नागरिकाने कोणाकडे अर्ज करावा? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक महसूल विभागाकडे, कारण महसूल अभिलेखातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी संबंधित महसूल अधिकाऱ्याकडे अर्ज केला जात असतो. पुढचा प्रश्न आहे गाव नमुना क्रमांक 6 मध्ये कोणत्या प्रकारच्या नोंदी ठेवतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फेरफार म्युटेशन नोंदी, कारण गाव नमुना हा क्रमांक 6 फेरफार नोंदवही म्हणून वापरला जात असतो. पुढचा प्रश्न आहे 7-12 उतार्यातील क्षेत्रफळ सामान्यतः कोणत्या एककात नमूद केले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हेक्टर आणि आर, कारण महाराष्ट्रातील महसूल नोंदींमध्ये जमिनीचे क्षेत्रफळ हेक्टर आणि आरमध्ये नमूद केले जात असते. पुढचा प्रश्न आहे महाभूलेख पोर्टलचा मुख्य उद्देश काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऑनलाईन जमीन आणि अभिलेख उपलब्ध करून देणे, म्हणजे महाभूलेख पोर्टलवर 7-12, 8A आणि इतर जमीन अभिलेख ऑनलाईन उपलब्ध आहेत. पुढचा प्रश्न आहे महसूल विभागातील गाव पातळीवरील नोंदी नियमितपणे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी कोणाची असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तलाठीची असते, कारण तलाठी हा गावातील महसूल अभिलेख, फेरफार, पीक नोंदी व इतर महसूल कामे नियमित अद्ययावत ठेवत असतो. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 लागू होण्याचा मुख्य उद्देश कोणता होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जमीन महसूल प्रशासन एक समान व सुलभ करणे, कारण महाराष्ट्रातील जमीन महसूल प्रशासनासाठी एक समान कायदेशीर चौकट निर्माण करण्यासाठी ही संहिता लागू करण्यात आली आहेत. पुढचा प्रश्न आहे जमिनीच्या मालकीत बदल झाल्यानंतर त्या बदलाची नोंद कोणत्या प्रक्रियेद्वारे केली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पीक पाहणी, कारण खरेदी विक्री, वारसादान, न्यायालयाचा आदेश इत्यादींमुळे मालकीत बदल झाल्यास फेरफार नोंद केली जात असते. पुढचा प्रश्न आहे ई हक्क प्रणालीचा मुख्य उपयोग कशासाठी केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ऑनलाईन फेरफार अर्ज करण्यासाठी, कारण ई हक्क प्रणालीद्वारे नागरिक फेरफारसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. पुढचा प्रश्न आहे 7-12 उतार्यातील भोगवाटपदार म्हणजे कोण आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जमिनीचा कायदेशीर ताबा किंवा उपभोग घेणारी व्यक्ती, म्हणजे भोगवाटपदार म्हणजे जमिनीचा कायदेशीर ताबा किंवा उपभोगाचा हक्क असलेली व्यक्ती. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नोंद 7-12 उतार्यावर केली जात नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आधार क्रमांक. 7-12 उतार्यावर आधार क्रमांकाची नमूद केली जात नाहीत. पुढचा प्रश्न आहे सरकारी जमिनीच्या नोंदी व संरक्षणाची जबाबदारी प्रामुख्याने कोणत्या विभागाची असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महसूल विभागाची, कारण सरकारी जमिनीच्या नोंदी, देखरेख आणि संरक्षणाची जबाबदारी महसूल विभागाकडे असते. पुढचा प्रश्न आहे जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेत महसूल विभागाची प्रमुख भूमिका कोणती असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जमीन नोंदीची पडताळणी व आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करणे, कारण जमीन अधिग्रहण करताना महसूल विभाग जमीन नोंदी, मालकी व इतर प्रशासकीय बाबींची पडताळणी करत असतो. पुढचा प्रश्न आहे 8A उतार्याचा मुख्य उपयोग कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, खातेदाराच्या नावावरील सर्व जमिनींची माहिती मिळवणे, कारण 8A उतार्यात एका खातेदाराच्या नावावर असलेल्या सर्व जमिनींची माहिती मिळत असते. पुढचा प्रश्न आहे महसूल विभागात दप्तर या शब्दाचा अर्थ काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अधिकृत अभिलेख व नोंदीचा संच ठेवणे, कारण महसूल कार्यालयातील सर्व अधिकृत कागदपत्रे, नोंदवही व अभिलेख यांना दप्तर असे म्हणत असतात. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे तलाठ्याचे प्रमुख कर्तव्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महसूल अभिलेख अद्ययावत ठेवणे, महसूल वसुली आणि शासनाच्या महसूल योजनांची अंमलबजावणी करणे.
मित्रांनो, हे होते तलाठी भरती 2026साठी 1539 जागांसाठी महसूल विभाग वरती 50 प्रश्न. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तलाठी भरतीचे 60 दिवसाचे 60 टॉपिक पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. इथेच थांबूया.